हे पहा, जे त्या ठिकाणी मोर्चेकरी होते, मोर्चेकऱ्यांच्या संमतीने मोर्चा मिटवणं योग्य का अयोग्य? जर अयोग्य असेल तर जितेंद्र आव्हाड म्हणते ते, जितेंद्र आव्हाडांना फक्त राखेल टाकायचाच धंदा कळतो का? सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्रातलं शांत राहिलं नाही पाहिजे का? कुठंतरी प्रकरण तिकडच्या तिकडं, म्हणजे लॉंग मार्च मुंबईला येण्याच्या अगोदर नाशिकमध्येच थांबला, याच्यामुळं जितेंद्र आव्हाडांना काही पोटसूळ वगैरे सुटलाय का काय, असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि जितेंद्र आव्हाड साहेब, तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्हीच फक्त फुले शाहू आंबेडकर वादाचे ठेकेदार आहात, तसं नाही. आम्ही सुद्धा त्याच विचाराचे आहोत, त्याच विचाराने चालतो आणि हे कुठंतरी प्रकरण थांबलं पाहिजे. हे आणि जे काही माननीय मुख्यमंत्र्यांनी परभणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा सगळी बाजू पॉझिटिव्ह घेतलेली आहे, मग तुम्ही निगेटिव्हच का पसरवताय? ज्युडिशियल इन्क्वायरी लावलेली आहे.